आज आपण अगदी झटपट पद्धतीने नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी अगदी पटकन होणाऱ्या तिखट शेवळ्यांची रेसिपी कशी बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार. तुम्ही बघू शकाल अगदी सुंदर अशी आपली चविष्ट शेवळ्यांची अगदी परफेक्ट अशी रेसिपी आपली तयार आहे. जर मुलं नेहमी मॅगी मागत असाल तर नक्की तुम्ही शेवळ्यांची ह्या पद्धतीने ही मॅगी करून बघा, अगदी सर्वजण आवडून खातील. चला आपण कशा बनवायच्या तिखट शेवळ्या ते बघूया. तिखट शेवळ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण पूर्वतयारी काय करून घ्यायचं ते बघून घेऊया. सर्वप्रथम इथं मी बारीक चिरून घेतलेला एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने आपण बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरून घेतलेलं गाजर किसून वापरा किंवा आपल्या आवडीनुसार आपण याचे पीसेस तयार करून घेतले तरी काही हरकत नाही. बारीक चिरलेली कोथिंबीर, आवडीनुसार निंबू, अगदी थोडेसे शेंगदाणे आणि आपल्याला लागणारं मेन पदार्थ तो म्हणजे शेवाळ्या. इथं घरगुती शेवाळींचा वापर करते. जर तुम्ही विकतच्या शेवाळ्या वापरणार असाल तर पुढे काय करायचं त्यांचं ते मी तुम्हाला सांगते. तर सर्वात आधी शेवाळ्या बनवण्यासाठी आपण एक कढई घ्या. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे. तेलाचं प्रमाण गरजेनुसार, आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. तेल अगदी कडकडीत तापल्यानंतर सर्वप्रथम आपण यामध्ये 3 ते 4 कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचेवर मोहरी आणि अर्धा चमचेवर जिरे अगदी छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे. तर हे तिघेही पदार्थ आपण छान परतले. त्यानंतर यामध्ये सर्वात आधी लगेचच आपल्या शेंगदाणे छान खमंग होईपर्यंत तेलामध्ये यांना पुन्हा परतून घ्यायचे. जेवढे छान खमंग आपले शेंगदाणे परतून होतील तेवढेच खाताना आपल्याला अगदी छान असे ते चवीला लागतात. तर शेंगदाणे छान हलकेसे लाल कलर येईपर्यंत आपण परतून घेतले. त्यानंतर जो कांदा आपण चिरलेला होता तो आता संपूर्ण यामध्ये घालून याला देखील आपल्याला आता मंद आचेवरती छान हलकासा मऊ आणि सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. अगदी जास्ती ओव्हर कुक म्हणजे अगदी जास्ती आपल्याला लाल कलर येईपर्यंत कांदा हा परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघा अगदी हलकासा असा आपल्या कांद्याचा कलर हा बदलला आहे. या पद्धतीचा कलर बदलल्यानंतर लगेच जे बारीक चिरलेली गाजर, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो तो घालून त्यामध्ये लगेचच आपल्याला चवीनुसार मीठ हे टाकून घ्यायचं आहे. शेवाळींमध्ये देखील आपण बनवताना मीठ वापरलेलं असतं, म्हणून इथे आपल्याला अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मिठाचा वापर करायचा आहे. तर मीठ घातल्यामुळे आपले ते गाजर आणि टोमॅटो आहे तो लवकर शिजेल आणि लवकर तो मऊ होईल, म्हणून इथं आपल्याला चवीनुसार मीठ हे टाकून घ्यायचं आहे. लगेच याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि 1 मिनिटभर छान तेलामध्ये आता हे टोमॅटो आणि गाजरला आपल्याला परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटानंतर लगेचच यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. तर छान कलर येण्यासाठी यामध्ये सर्वप्रथम मी हळद, आवडीनुसार लाल तिखट, कितपत तिखट हवं आहे त्यानुसार, त्यानंतर जो आपला मॅगी मसाला असतो तो आपण यामध्ये घातला आहे आणि अगदी छान चटपटीत चव येण्यासाठी अगदी थोडंसं निंबूचा रस नसेल तर आमचूर पावडर देखील आपण यामध्ये वापरलं तरी काही हरकत नाही. आता हे मसाले छान अर्धा मिनिटभर मी तेलामध्ये मंद आचेमध्ये परतून घेतले. मसाले अगदी छान परतल्यानंतर लगेचच काय करायचं, गरजेनुसार यामध्ये अंदाजाने आपण पाणी हे टाकून घ्यायचं. जर तुमच्या विकतच्या शेवळ्या असतील तर शेवळींना अगदी कमी पाण्यात आपल्याला शिजवून घ्यावं लागतात. घरगुती शेवळ्या जर असल्यात तर त्यांना त्यापेक्षा दुपटीचं जास्ती पाणी आपल्याला लागतं. ही एक काळजी घ्या शेवळींची ज्यावेळेस तुम्ही रेसिपी कुठलीही करत असाल त्यावेळेस. पाण्याला या पद्धतीने छान उकळी येऊ द्या. कोथिंबीर घालून आपण पाण्याला छान उकळी येऊ दिली. उकळ आल्यानंतरच आपल्याला लगेच यामध्ये शेवळ्या ह्या टाकून घ्यायच्या. शेवळ्या ह्या व्यवस्थित पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायच्या. ह्या पद्धतीने आपल्या ज्या शेवळ्या असतात आपल्याला फक्त हलकेसा बुडेपर्यंतच पाणी घालून लगेच यांना आता आपल्याला शिजून घ्यायचं. यामुळे काय असतं, आपल्या ज्या शेवळ्या असतात ओव्हर कुक होत नाही, अगदी छान असे आपले हे तिखट शेवळ्या तयार होतात. तर 3 ते 4 मिनिटानंतर आपण चेक करून बघूया. तर तुम्ही बघा अगदी छान परफेक्ट अशी आपली तिखट शेवाळींची रेसिपी ही तयार झाली. ज्या आपल्या शेवळ्या आहेत अगदी जास्ती ओव्हर कुक देखील झाल्या नाही आणि अगदी परफेक्ट अशा आपल्या अगदी छान जशी आपली मॅगी तयार होते अगदी परफेक्ट तशी आपली ही चविष्ट हेल्दी मॅगीची रेसिपी आपली तयार झाली. नक्की नाश्त्यासाठी असो किंवा दुपारच्या जेवणासाठी, नाही तर मधल्या वेळेमध्ये आपल्याला काहीतरी चटपटीत खावाचं वाटत असेल तर त्यावेळेस आपण अगदी पटकन ही रेसिपी तयार करून घेऊ शकतो. जेवढ्या वेळेस तुम्ही बनवाल सर्वजण तेवढ्या वेळेस अगदी आवडून खातील एवढी छान चविष्ट ही आपली तिखट शेवळ्यांची रेसिपी ही आपली तयार होते. नक्की अशा पद्धतीने करा. अगदी
बनवायला देखील सोपी आणि मुलांना आपण डब्याला देखील दिली तरी काही हरकत नाही. गार झाल्यावरती देखील ह्या शेवळ्यांची जी रेसिपी आहे, पदार्थ हा अगदी चवीला अप्रतिम असा तो लागतो. यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण भाज्या ॲड करून देऊ शकतो. आपल्याला हवं तसं थोडाफार आपण यामध्ये बदल केला तरी काही हरकत नाही. जर तुम्हाला डाळ घालून खिचडीसारखी देखील आपल्याला ही शेवाळी बनवायची असेल तर तसं देखील आपण त्याला बनवून घेऊ शकतो. अगदी परफेक्ट अशी आपली ही तिखट शेवळ्यांची रेसिपी ही तयार झाली. नक्की रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी छान अशी चविष्ट रेसिपी आपली तयार आहे.